बघा आपण लास्टच्या क्लासमध्ये ग्रुप कोणते यूज करायचे किंवा जे काही ग्रुप्स आहेत त्याच्यापैकी आपण काही ग्रुप पाहिलेले बरोबर आहे. आता ग्रुप मध्ये बघत असताना आपल्याकडे ज्यावेळेस आपण लेजर क्रिएट करतो आपल्याकडे जी आपण कंपनी क्रिएट केलेली आहे त्या आपल्याकडे RCA कॉमर्स अकॅडमी या नावाने बरोबर आहे. RCA कॉमर्स अकॅडमी काय तर एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे, सर्व्हिस प्रोव्हाइड करते. येतं लक्षात. आपल्याकडे 3 कॅटेगरी असतात बिझनेसच्या. प्रत्येक बिझनेस ज्यावेळेस आपण आयडेंटिफाय करत असताना 3 प्रकारचा बिझनेस आहे. एक पहिला आहे आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, ज्या ठिकाणी रॉ मटेरियल यूज केलं जातं आणि त्याच्यापासून फिनिश प्रोडक्ट तयार केला जातो तर आपण काय म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस म्हणतो. बरोबर आहे. दुसरा बिझनेस आहे आपल्याकडं ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे काय तर आहे त्या स्थितीमध्ये मटेरियल परचेस करणं बरोबर ना, त्याला आपण गुड्स असं म्हणतो, वस्तू परचेस करणं आहे त्या फॉर्म मध्ये, त्याच्यामध्ये काहीही चेंज न करता आहे त्या फॉर्म मध्ये पुढे आपल्याला विकणं, त्याला आपण काय म्हणतो ट्रेडिंग असं म्हणतो. खरेदी आणि विक्री बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो ट्रेडिंग असं म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरी इंडस्ट्री आपल्याकडे सर्व्हिस इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं काम करतो. बरोबर आहे. त्या पद्धतीने आपल्याकडे RCA कॉमर्स अकॅडमी काय तर ही एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय काही कोर्सची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. येतं लक्षात. ओके. आपण काय करतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बिझनेसच्या नुसार जशी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपण काय करणार आहे टॅलीमध्ये अकाउंटिंग करण्याचा इथं प्रयत्न करणार आहे. येतं लक्षात. ओके. बघा अकाउंटिंग करत असताना आपण सर्वप्रथम काय केलं तर कंपनी क्रिएट केली. बरोबर. कंपनी कशा पद्धतीने क्रिएट केली आपण, कंपनी क्रिएट करण्यासाठी आपल्याला कंपनी या मेनू मध्ये दिसतोय कंपनी मेनू. ओके. कंपनी मेनूला आपण क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे काय क्रिएट. येतं लक्षात. तर आपण काय करू शकतो या ठिकाणी कंपनी क्रिएट करू शकतो. ओके. कंपनी क्रिएट झाल्यानंतर आपला हा मेन स्क्रीन आपल्याला दिसतो, त्याला आपण काय म्हणतो गेटवे ऑफ टॅली असं म्हणतो. बरोबर आहे. आपल्या बिझनेसचा किंवा अकाउंटिंग सिस्टमचा अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा मेन स्क्रीन कोणता आहे तर त्याला काय म्हणायचं आपल्याला गेटवे ऑफ टॅली असं म्हणायचं. येतं लक्षात. त्या गेटवे ऑफ टॅली मध्ये आपण जे काही शिकणार आहे हे 5 पार्ट मध्ये डिवाइडेड आहे. त्याच्यापैकी पहिला पार्ट आहे आपल्याकडे मास्टर्स. बरोबर आहे. मास्टर मध्ये आपण काय करणार आहे सर्वप्रथम सर्व क्रिएशनचा पार्ट क्रिएट करून देणार आहे. बरोबर आहे. दुसरा आहे आपल्याकडे वाउचर. वाउचर मध्ये काय करणार आहे आपल्या बिझनेस मध्ये जेवढे काही व्यवहार होतात बरोबर आहे, ते व्यवहार तुमच्या खरेदीचे असतील विक्रीचे असतील, रिसीट असेल पेमेंट असेल, रिसीट नोट असेल डिलिव्हरी नोट असेल, सर्व प्रकारचे व्यवहार इन्क्लुडिंग मॅन्युफॅक्चरिंग बरोबर आहे, सर्व व्यवहार आपण काय करणार आहे या वाउचर मध्ये रेकॉर्ड करणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे युटिलिटीज. युटिलिटीज मध्ये आपण काय करणार आहे फॅसिलिटी, बँकिंग फॅसिलिटी जशी आहे जसं आपण म्हणतो चेक रजिस्टर आहे बरोबर आहे, बँक रिकन्सिलेशन आहे, ह्या सर्व गोष्टी आपण काय करणार आहे या बँकिंग फीचर्स मध्ये यूज करायला शिकणार आहे. येतं लक्षात. त्याच्यानंतर पुढे आहे बघा आपण आता सर्व अकाउंटिंग करतोय, अकाउंटिंग कशासाठी करतोय तर आपल्याला फायनान्शियल रिपोर्ट पाहिजे. बरोबर आहे. प्रत्येक बिझनेस मध्ये प्रॉफिट किती झालाय इथपासून तर प्रत्येक बिझनेसची ऍक्टिव्हिटी ट्रॅकिंग करता यावी. ट्रॅकिंग म्हणजे काय, प्रत्येक ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने चालते आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण काही सेव्ह करू शकतो का आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कसा अर्न करू शकतो, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. तर ह्या डिस्प्ले मोर रिपोर्ट नावाच्या ऑप्शन मध्ये होणार आहे. बरोबर आहे. आपण प्रत्येक रिपोर्ट प्रत्येक ऍक्टिव्हिटी काय करणार आपण अनालाइज करून शिकणार आहे. बरोबर आहे. त्याच्यापैकी आपण क्रिएशनच्या पार्ट मध्ये होतो, क्रिएशन मध्ये आपण लेजर क्रिएट करतो. येतं लक्षात. तर लेजर क्रिएशन मध्ये अकाउंट आपल्याकडे बघितले की आपण 3 प्रकारचे अकाउंट आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. बरोबर आहे. पर्सनल मध्ये सर्व व्यक्ती आणि संस्थाचे अकाउंट येतात बरोबर ना. त्याचबरोबर आपल्याकडे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट मध्ये काय येतं ऍक्च्युअल रिअलिटीशी संदर्भात जसे की कॅश, गुड्स अँड असेट्स बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठे येतात आपल्याकडे रिअल अकाउंट मध्ये येतात. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे नॉमिनल अकाउंट. आपल्या बिझनेस मधले सर्व इन्कम सर्व खर्च बरोबर आहे, फायदा असेल किंवा तोटा असेल या सगळ्या गोष्टी कुठे इन्क्लूड केल्या जातात तर ह्या नॉमिनल अकाउंट मध्ये इन्क्लूड केल्या जातात. बरोबर आहे. मग आता ह्या अकाउंट्सला आता आपल्याकडे प्रत्येक अकाउंटला आपण काय म्हणतोय टॅलीच्या भाषेमध्ये लेजर असं म्हणतात. बरोबर आहे. मग आता ही लेजर क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर आपल्याला जायचंय क्रिएट मध्ये. क्रिएट मध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचं पुन्हा लेजर मध्ये. बरोबर आहे. लेजर मध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला वर दिलं जातं की लेजर क्रिएशन स्क्रीन आहे. बरोबर आहे. हा जो मेनू आपल्याकडे दिसतो, हा जो डिस्प्ले आपल्याकडे दिसतोय त्याला आपण काय म्हणतोय लेजर क्रिएशन स्क्रीन असं म्हणतो. बरोबर आहे. येतं लक्षात. मग हे लेजर क्रिएशन स्क्रीन जे आहे ते आपल्याला काय करायचं याच्यामध्ये लेजर क्रिएट करायचा. लेजर आपण ज्यावेळेस क्रिएट करतो, क्रिएट करत असताना आपल्या नेम फील्ड मध्ये काय करायचंय जे लेजर आपण क्रिएट करतो त्या लेजरचं नाव इथे टाकायचं.
बरोबर आहे. उदाहरणामध्ये आपण काय केलं समजा इथं कॉम्प्युटर नावाचं लेजर क्रिएट केलं. कॉम्प्युटर येतं लक्षात. मग कॉम्प्युटर नावाचे लेजर ज्यावेळेस आपण क्रिएट करतो, प्रत्येक लेजर क्रिएट करत असताना ज्यावेळेस आपण इथं अंडर मध्ये येतो, अंडर मध्ये आल्यानंतर आपल्याला डायरेक्ट काय केलेलं आहे, 28 ग्रुप्सची यादी इथं दिलेली आहे. येतं लक्षात. म्हणजे 28 ग्रुप कोणकोणते आहेत आणि हा ग्रुप कोणत्या लेजरसाठी कोणता ग्रुप यूज करायचा हे आपण पाहतो. बरोबर आहे. त्याच्यापैकी आपण बँक अकाउंट हा ग्रुप पाहिलेला तर सर्वप्रथम. बरोबर आहे. बँक अकाउंट आपण कधी वापरणार आहे, जर तुम्ही लेजर क्रिएट करताय आणि ती लेजर जर तुमची सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंट असेल, सेव्हिंग किंवा करंट बँक अकाउंटची असेल, तर आपण काय करणार आहे, तिथं बँक अकाउंट हा ग्रुप यूज करणार आहे. येतं लक्षात. ओके. दुसरा ग्रुप आपण पाहिला बँक ओसीसी किंवा बँक ओडी. बरोबर आहे. बँक ओडी किंवा बँक ओसीसी हा ग्रुप आपण कधी यूज करतो, जर तुम्ही लेजर क्रिएट करताय आणि ती लेजर तुमचे सीसी अकाउंटची असेल. बरोबर. बिझनेस मध्ये काय करते बँक, बिझनेसला क्रेडिट प्रोव्हाइड करते, सीसी अकाउंट म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. त्याच पद्धतीने इंडिव्हिज्युअलला काय करत असते, क्रेडिट कार्ड प्रोव्हाइड करते. जसं डेबिट कार्ड असते, एटीएम म्हणतो आपण त्याला. बरोबर ना. त्याच पद्धतीने काय करते बँक इंडिव्हिज्युअलला क्रेडिट कार्ड पण प्रोव्हाइड करत असते. बरोबर. म्हणजे क्रेडिट कार्डचं पण अकाउंट आपण कोणत्या ग्रुपच्या अंडरमध्ये क्रिएट करणार आहे, तर ते आहे आपल्याकडे बँक ओसीसी किंवा बँक ओडी या ग्रुपच्या अंडरमध्ये क्रिएट करणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे ब्रांच ऑर डिव्हिजन्स ग्रुप. येतं लक्षात. आता ब्रांच ऑर डिव्हिजन्स हा ग्रुप आपण कधी यूज करणार आहे, जर तुम्ही लेजर क्रिएट करताय आणि ती लेजर जर तुमच्यासाठी ब्रांच असेल. बरोबर आहे. जसं की समजा मी असं म्हटलं की आरसीए कॉमर्स अकॅडमीची मी काय केली, परळीमध्ये एखादी ब्रांच ओपन केली आहे. बरोबर आहे. आता हे परळीमधले आरसीए कॉमर्स अकॅडमी परळी ब्रांच माझ्यासाठी काय, ब्रांच ऑर डिव्हिजन. येतं लक्षात. मी त्याच्यासाठी काय करणार आहे, इथं ब्रांच किंवा डिव्हिजन नावाचा ग्रुप इथं युज करणार आहे. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप आपण पाहिला कॅपिटल अकाउंट नावाचा ग्रुप. बरोबर. कॅपिटल अकाउंट हा ग्रुप आपण कधी यूज करतो, जर तुम्ही लेजर क्रिएट करताय आणि ती लेजर जर तुमच्या बिझनेस ओनरची असेल. येतं लक्षात. तुमच्या बिझनेस ओनरची जर तुम्ही लेजर क्रिएट करत असाल, तर त्याला आपण काय म्हणतो, इथं कॅपिटल अकाउंट असं म्हणतो. बरोबर. किंवा तुमच्या बिझनेसला ज्या ज्या व्यक्तीने भांडवल प्रोव्हाइड केलेलं आहे, बरोबर, त्या त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, इथं कॅपिटल अकाउंट असं म्हणतोय. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप आपण पाहिलाय कॅश इन हँड नावाचा ग्रुप आहे. बरोबर. कॅश इन हँड नावाचा ग्रुप आपण कधी यूज करतो, जर तुम्ही लेजर क्रिएट करताय आणि ती लेजर कॅश इक्विव्हॅलेंट असं म्हणतो. कॅश इक्विव्हॅलेंट म्हणजे काय, पीटी कॅश. बरोबर आहे. आता पीटी कॅश म्हणजे नेमकं काय असतं, जर बघा आपण काय करतो, काउंटर मध्ये आपल्याकडे बिझनेस मध्ये आपण कॅश मेंटेन करतो. बरोबर आहे. तर आपण त्याला असं म्हणतो. बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतो, जर आपण समजा काही काळासाठी एका पिरियडसाठी आपण बाहेर घेतो. बरोबर. तर आपण पूर्णची पूर्ण गणना केली आपल्या एम्प्लॉयकडे देतो का, नाही. आपण काय करतो, स्पेसिफिक आपण काय करतो, एखाद्या एम्प्लॉयकडे ठेवतो आणि त्याला सांगतो याच्यामध्ये तुला जेवढी काही लागतील तेवढी तुझ्यापैकी काय कर, खर्च कर. बरोबर. आणि आल्यानंतर मला काय करायचा, हिशोब दे. बरोबर आहे. मग हे जे काही आपण पैसे त्याच्याकडे ठेवतो त्याला आपण म्हणतो पीटी कॅश अकाउंट. वर खर्च आपण म्हणतो त्याला. बरोबर ना. नाही की सगळी जी काय आपण पैसे ठेवतो त्याला आपण काय म्हणतोय, पीटी कॅश अकाउंट असं म्हणतो. येतं लक्षात. म्हणून आपण काय करतो, कॅश आणि आपण कधी यूज करणार आहे, जर तुम्ही कॅश आणि पेटी कॅश याचा लेजर क्रिएट करत असाल तर त्याला आपण काय म्हणतोय, कॅश इन हँड नावाचा ग्रुप यूज करायचा. ओके. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप आपण पाहिलाय करंट असेट. आता करंट असेट म्हणजे काय, बघा आपल्याकडे दोन प्रकारचे असेट आपण पाहिल्यात. बरोबर आहे. एक असतं फिक्स असेट आणि दुसरं असतं करंट असेट. बरोबर आहे. करंट असेट आपण कधी म्हणणार, तर बघा जर तुमच्याकडे एखादी वस्तू, बरोबर, किंवा तुम्ही एखादा खर्च करताय आणि तो खर्च किंवा ती वस्तू तुम्हाला काय करते, लॉंग टर्म साठी तुम्हाला काहीतरी बेनिफिट करून देते. बरोबर. जसं आपण मशिनरी परचेस करतो. बरोबर. मशिनरी परचेस केल्यानंतर काय करत असते, ती मशिनरी आपल्याला लॉंग टर्म साठी काय करते, बेनिफिट प्रोव्हाइड करून देते. बरोबर. किंवा अशी एखादी वस्तू किंवा अशी असेट आपल्याकडे लॉंग टर्म साठी आपल्याकडे राहणार आहे, आपल्या बिझनेस मध्ये राहणार आहे. जसे की फर्निचर. बरोबर आहे. आपण काय करतो, फर्निचर किंवा टेबल आपण काय करतो, आपल्या बिझनेस मध्ये लॉंग टर्म साठी ठेवतोय. बरोबर ना. अशा वेळी आपण त्याला काय म्हणतो, फिक्स असेट असं म्हणतो. बरोबर. आणि एखादी गुड्स किंवा एखादी असेट तुमच्याकडे आपण एका वर्षाच्या आतमध्येच आपण काय करतो, विकून टाकतोय खरेदी केल्यानंतर, त्याला आपण काय म्हणतोय, करंट असेट असं. येतं लक्षात. फिक्स असेट कशाला म्हणायचं आणि करंट असेट कशाला म्हणायचं. फिक्स असेट तर म्हणतो जर एका वर्षापेक्षा जास्त वर्षासाठी आपल्याकडे राहणार असेल त्याला आपण काय म्हणतो, फिक्स असेट असं म्हणतो. आणि शॉर्ट पिरियड साठी राहणार असेल त्याला काय म्हणतो आपण, करंट असेट असं म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण ग्रुप पाहिला कुठला, आपल्याकडे डिपॉझिट असेट नावाचा ग्रुप पाहिला. बरोबर. डिपॉझिट असेट हा ग्रुप आपण कधी यूज करतो, जर आपण जर एखाद्या कंपनीला डिपॉझिट देत असाल, सिक्युरिटी डिपॉझिट.
मग कंपनी असेल, मग आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी म्हणजे एमएससीबीचं आपण कनेक्शन घेतो. बरोबर, कनेक्शन घेत असताना आपण काय करतो, आपण सिक्युरिटी डिपॉझिट पेड करत असतो. बरोबर, किंवा एखाद्या कंपनीची आपण एजन्सी घेतो, एजन्सी घेत असताना पण आपण काय करतो, तिथं सिक्युरिटी डिपॉझिट पेड करतोय. बरोबर, मग अशा वेळी आपण काय करतो, इथं डिपॉझिट असेट हा नावाचा ग्रुप इथं युज करणार आहे आपण. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे बघा आपल्याकडे एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस नावाचा ग्रुप आहे. बघा आपल्याकडे जसं आपल्याकडे असेट, करंट असेट आणि फिक्स असेट आहे, असे दोन ग्रुप आहेत, त्याच पद्धतीने आपल्याकडे एक्सपेन्सेसचे पण दोन ग्रुप आहेत. बरोबर आहे, एक आहे आपल्याकडे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि दुसरा आहे आपल्याकडे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बरोबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस असं कधी म्हणतो आपण, जर असा एक्सपेन्सेस, असा खर्च, जर तो खर्च आपल्यासाठी कंपल्सरी आहे. कंपल्सरी म्हणजे काय, तो खर्च केल्याशिवाय आपला बिझनेस चालू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट एक्सपेन्स असं म्हणतो. बरोबर आहे, जसं आपल्याकडे आपण म्हणतो की आरसीए कॉमर्स अकॅडमीमध्ये इलेक्ट्रिसिटी, लाईट, बरोबर आहे, लाईट हा कंपल्सरी की ऑप्शनल आहे, म्हणजे लाईट शिवाय आपला बिझनेस चालणार आहे का, नाही चालणार. मग हा कंपल्सरी एक्सपेन्सेस आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, डायरेक्ट एक्सपेन्स असं म्हणतो. येतं लक्षात. दुसरा आहे आपल्याकडे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, असा एक्सपेन्सेस ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे काय, तर आपण काय करतो, एक्स्ट्रा, म्हणजे आपल्याला गरज नसताना पण आपण खर्च करतोय. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, ऑप्शनल मध्ये म्हणतो. ऑप्शनल, जसं की समजा मी एखादा हा बिझनेस आहे, या बिझनेस मध्ये मला एम्प्लॉय ठेवायची आवश्यकता नाही, पण तरी पण काय करतो, मी माझ्या सोयीसाठी एक्स्ट्रा एम्प्लॉय ठेवतोय आणि त्याला सॅलरी देतो. बरोबर, मग सॅलरी माझ्यासाठी काय आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. येतं लक्षात. ऑप्शनल आहे म्हणून त्याला काय म्हणायचंय, इनडायरेक्ट म्हणायचंय, आणि जर कंपल्सरी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, वेजेस असं म्हणतो. येतं लक्षात. आपण याच्यानंतर पुढे बघणार आहे, ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट बघणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघणार आहे, त्याचबरोबर बॅलन्स शीटचा पण फॉर्मॅट बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे असतात, बरोबर, इनडायरेक्ट इन्कम कुठं असतं, ते त्याच ठिकाणी काय घ्यायचं ते पण आपण इथं बघणार आहे. येतं लक्षात. ओके, पुढचा ग्रुप आपण पाहिला डायरेक्ट इन्कम किंवा इनडायरेक्ट इन्कम. दोन प्रकारचे ग्रुप आहेत परत पुढे, एक आहे डायरेक्ट इन्कम आणि दुसरा आहे इनडायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम कधी म्हणायचं, जर इन्कम तुमचं तुमच्या बिझनेसचं ऍक्च्युअल इन्कम असेल, म्हणजे जसं की आपण म्हणतो की आपली आरसीए कॉमर्स अकॅडमीचा मेन बिझनेस काय, तर टीचिंग, ट्युशन. बरोबर आहे, येतं लक्षात. मग ट्युशन मधून जी काही फीस येते त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट इन्कम असं म्हणतो. बरोबर आहे, आणि जर समजा मी काय केलं, एखाद्या बिझनेस मध्ये एफडी केली, बरोबर, आणि एफडी वरती मी काय करतोय, इंटरेस्ट कमवतोय. बरोबर, मग हा इंटरेस्ट कमवणं माझ्यासाठी मेन उद्देश आहे का, नाही. मग हा जो बिझनेस आहे इंटरेस्ट कमवण्याचा, याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट इन्कम असं म्हणतो. बरोबर आहे. बघा पुढचा ग्रुप आपल्याला बघायचा आहे, इथपर्यंत आपण पाहिलं होतं. बरोबर आहे, ह्याच्यानंतर पुढे बघायचं आहे ड्युटीज अँड टॅक्सेस नावाचा ग्रुप. बरोबर आहे, आता ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप आपण कधी युज करणार, बघा ज्यावेळेस तुम्ही लेजर क्रिएट करताय, बरोबर, आणि ही लेजर जर तुमची टॅक्सची लेजर असेल, टॅक्स. बरोबर आहे, आता इंडियामध्ये आपल्याकडे जर आपण पाहिलं गेलं तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आहेत. बरोबर आहे, जसं की आपल्याकडे इन्कम टॅक्स आहे. बरोबर आहे, इन्कम टॅक्स म्हणजे काय, एखाद्या इंडिव्हिज्युअल वरती काय गव्हर्नमेंट टॅक्स लावतो, बरोबर ना, डायरेक्टली लावतो, त्याला आपण काय म्हणतो, इन्कम टॅक्स असं म्हणतो. दुसरा आहे आपल्याकडे जीएसटी. बरोबर आहे, जीएसटी कोणकोणत्या गोष्टीवरती लागतो, जीएसटी मध्ये नावामध्येच आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याला आपण काय म्हणतो, जीएसटी असं म्हणतो. म्हणजे वस्तूवरती आणि सर्व्हिसेस वरती जो काही टॅक्स लागतो त्याला आपण काय म्हणतो, जीएसटी असं म्हणतो. बरोबर आहे, त्याच्यानंतर पुढचा टॅक्स आहे आपल्याकडे टीडीएस. येतं लक्षात. मग टीडीएस हा जो टॅक्स आहे, हा टॅक्स आपण कधी युज करतो, किंवा हा टॅक्स कधी लागतो, जर एखादा व्यक्ती इन्कम कमवतोय चालू वर्षामध्ये, बरोबर, आणि त्याच्यावर जर आपल्याला टॅक्स घ्यायचा असेल किंवा द्यायचा असेल, तर आपण काय म्हणतो, टीडीएस असं म्हणतो. त्याचा लॉंग फॉर्म होतो टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स. येतं लक्षात. त्याच्यानंतर टीसीएस हा एक टॅक्स आहे, टीसीएस, टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स. आता बघा, जसं टीडीएस हा इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती कलेक्ट केला जातो, तसं टीसीएस हा महागड्या वस्तूवरती कलेक्ट केला जातो. येतं लक्षात. किंवा जास्तीच्या जी काही अमाऊंट असेल, म्हणजे ज्याची अमाऊंट, अशा वस्तूची अमाऊंट जी एक्स्ट्रा आहे, जास्त आहे, बरोबर, जसं की 5 लाखाच्या पुढे. बरोबर आहे, म्हणजे जे चैनीच्या वस्तू आहेत त्याच्यावरती आपण काय करतोय, टीसीएस कलेक्ट करतो. हे तर लक्षात. म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे टॅक्सेस आहेत, त्या टॅक्सेसची लेजर क्रिएट करण्यासाठी बघा, फॉर एक्झाम्पल आपण एक क्रिएट करू टीडीएस. बरोबर आहे, मग टीडीएस ची ज्यावेळेस मी लेजर क्रिएट करतो, तर अशा वेळी मला ग्रुप कुठला युज करायचा आहे, तर इथं ड्युटीज अँड टॅक्सेस नावाचा ग्रुप युज करायचा. बरोबर आहे, ड्युटीज अँड टॅक्सेस नावाचा ग्रुप. येतं लक्षात. ओके, ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे दिलंय टाइप ऑफ ड्युटी ऑर टॅक्स. ज्यावेळेस तुम्ही इथं टॅक्स इनेबल कराल, समजा मी टीडीएस ऑप्शन जोपर्यंत इनेबल करत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे ते दिसणार नाही.
त्याच्या लक्षात ज्यावेळेस मी इथे एनेबल करेन त्यावेळेस ते काय होईल तुम्हाला दिसून जाईल. ओके, मग अशा पद्धतीने मला काय करायचं आहे, टीडीएस पण लेजर क्रिएट करायचं. दुसरा आहे समजा इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स बरोबर आहे, इन्कम टॅक्स लेजर क्रिएट करतोय. त्याच्यासाठी परत मला काय करायचं, इथं ड्युटीज अँड टॅक्स नावाचा ग्रुप यूज करायचा आहे. बरोबर, इथे सेव्ह करायचं आहे. ओके, परत जीएसटी. जीएसटी साठी पण आपण काय करणार इथं परत ड्युटीज अँड टॅक्सेस नावाचा ग्रुप यूज करणार आहे. येतं लक्षात. ओके, टीसीएस. टीसीएस साठी परत काय करणार आहे आपण ड्युटीज अँड टॅक्सेस. म्हणजे जेवढे काही आपल्याकडे टॅक्सेस आहेत त्या सर्व टॅक्सेस साठी आपण काय करणार आहे एकमेव ग्रुप सिलेक्ट करणार आहे, त्याला आपण काय म्हणतो ड्युटीज अँड टॅक्सेस नावाचा ग्रुप. येतं लक्षात, काय अडचण याच्यामध्ये. ओके, बघा पुढचा ग्रुप आहे आपल्याकडे एक्सपेन्सेस डायरेक्ट किंवा एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. सेम आहे, जसं डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सेम आपल्याकडे एक्सपेन्सेस डायरेक्ट किंवा एक्सपेन्सेस इनडायरेक्ट दोन्हीचा अर्थ काय होतो एकच होतो. ओके, फिक्स असेट पण आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे, जर आपल्याकडे एखादी असेट तुम्ही घेताय आणि ती असेट तुमच्याकडे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहणार आहे त्याला आपण काय म्हणतो फिक्स असेट असं म्हणतो. बरोबर आहे, इन्कम डायरेक्ट आणि इन्कम इनडायरेक्ट पण आपण ग्रुप पाहिलेला आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पण आपण ग्रुप पाहिलेला आहे. आता पुढे बघायचं आपल्याला इन्व्हेस्टमेंट. बरोबर, इन्व्हेस्टमेंट नावाचा ग्रुप आपल्याला काय करायचं इथं पाहायचं. बरोबर, तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमकं काय असतं माहिती आहे. इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं, कशाला म्हणतो आपण इन्व्हेस्टमेंट. जर एखादी आपण पैसे भरतोय कुठेतरी, बरोबर, जसं की बँक असेल, बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केले आणि ते पैसे जिथे आपण डिपॉझिट करतो त्या डिपॉझिट करण्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काहीतरी रिटर्न्स म्हणून काय करतात इंटरेस्ट मिळत असतो, काहीतरी डिव्हिडंड मिळतो. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. येतं लक्षात, जसे की आपण काय करतो शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. बरोबर आहे, जसे गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. बरोबर आहे, किंवा एखाद्या प्लॉट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट जी तुम्हाला काही ना काही रिटर्न्स देणार आहे त्याला काय म्हणायचंय इन्व्हेस्टमेंट असं म्हणायचं. येतं लक्षात, जसं की मी लिहिलं समजा मी काय इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स येतं लक्षात. मग याच्यासाठी मला ग्रुप कुठला द्यायचा आहे, त्याच्यासाठी मी काय करणार आहे इन्व्हेस्टमेंट नावाचा ग्रुप देणार आहे. येतं लक्षात, एंटर करायचं आणि इथं आपल्याला काय करायचं आहे सेव्ह करून द्यायचं. बरोबर आहे, परत लिहू शकतो मी इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. येतं लक्षात, आपण ज्यावेळेस कुठली इन्व्हेस्टमेंट असो, बरोबर ना, जी आपल्यासाठी काहीतरी रिटर्न्स देणार आहे त्याला आपण काय म्हणतो इन्व्हेस्टमेंट असं म्हणतोय. आणि इन्व्हेस्टमेंट साठी आपल्याला काय करायचं इथं इन्व्हेस्टमेंट नावाचा ग्रुप आपल्याला युज करायचा. काही अडचण याच्यामध्ये, काही अडचण आहे का याच्यामध्ये, समजलंय. इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचंय एनी टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट, एनी टाइप ऑफ पेमेंट दॅट गिव्स अस रिटर्न्स, सम रिटर्न्स, बरोबर, इन द फॉर्म ऑफ मनी, त्याला आपण काय म्हणतो इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. येतं लक्षात. बघा पुढचा ग्रुप आपल्याला बघायचा आहे इन्व्हेस्टमेंट नंतर लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट. बघा आपण लोन कशाला म्हणतो, लोन आपण कशाला म्हणतो. बघा आपण जर एखादे पैसे आपण देतोय, बरोबर आहे, आणि दिल्यानंतर जर पैसे आपल्याला परत येणार असतील, पैसे देतो आपण दिल्यानंतर जर परत येणार असतील तर त्याला आपण काय म्हणतो लोन दिलं असं म्हणतो. बरोबर आहे, आणि जर आपण पैसे उसने घेतले कुणाकडून आणि ते पैसे आपल्याला परत द्यायचे तर त्याला आपण काय म्हणतो लोन घेतलं असं म्हणतो. बरोबर आहे, आपल्याकडे लोन दोन्ही पद्धतीने वापरलं जातात, एक लोन देणं आणि एक लोन घेणं. बरोबर आहे, त्या दोन कन्सेप्ट आहेत आपल्याकडे. बरोबर आहे, आता लोन देत असताना आपण काय करतो त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत असतो समोरच्या व्यक्तीकडून. बरोबर आहे, येतं लक्षात. किंवा आपण जर लोन घेतलं असेल तर त्याला आपण काय करतो त्याच्यावरती इंटरेस्ट पेड करतो. बरोबर, दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. लोन्स लायबिलिटी म्हणतो, जे देणं आहे त्याला आपण काय म्हणतो लोन्स लायबिलिटी म्हणतो. आणि जर लोन येणं असेल, कुणाला जर लोन आपण दिला असेल तर त्याला आपण काय म्हणतो लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट असं म्हणतो. बघा दोन्ही ग्रुप वेगळे आहेत. जर आपण कुणाला लोन दिला असेल तर त्याला आपण काय म्हणतो लोन्स असेट असं म्हणतो. बरोबर आहे, किंवा आपण जर एखाद्याला समजा ऍडव्हान्स दिला असेल, ऍडव्हान्स काय म्हणतो आपण ऍडव्हान्स कशाला म्हणतो, जर आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून एखादी वस्तू परचेस करायची, बरोबर आहे, समजा आपल्याला काय करायचंय एखादा मोबाईल घ्यायचा आहे, आपण काय करतो ईएमआय पे करतो. बरोबर आहे, मग ईएमआय आपल्यासाठी काय आहे तर आपला हा ऍडव्हान्स आहे, डाऊन पेमेंट म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे, डाऊन पेमेंट काय असतो आपल्यासाठी हा आपण त्यांना पेड केलेला ऍडव्हान्स आहे. बरोबर, मग असं ज्यावेळेस मला इथे लेजर क्रिएट करायचे असते, बरोबर आहे, जसं म्हटलं ऍडव्हान्सेस ऍडव्हान्स
ऍडव्हान्स टू, समजा मी एखाद्या कंपनीला ऍडव्हान्स दिला, मी देतात DASF, येतं लक्षात. समजा मी ऍडव्हान्स दिला असेल तर त्याच्यासाठी मी काय म्हणणार आहे, तर लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट असं म्हणणार. जर दिला असेल आणि जे तुम्हाला परत येणार आहे, असेट आहे आपली फ्युचर मध्ये, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट असं म्हणतो. येतं लक्षात. ओके. बघा दुसरा ग्रुप आहे आपल्याकडे, लोन्स लायबिलिटी. जर आपल्याला लोन द्यायची गरज पडत असेल, समजा आपण काय केलं, एखाद्या व्यक्तीकडून लोन घेतलंय, बरोबर, आणि ते आपल्याला फ्युचर मध्ये द्यायचंय, त्याला आपण काय म्हणतो, लोन्स लायबिलिटी असं म्हणतो. येतं लक्षात. आता लोन्स लायबिलिटी जर लेजर क्रिएट करायचं असेल तर मी ते लिहू शकतो, तिथे असं लिहू शकतो, लोन फ्रॉम BOB, बँक ऑफ बडोदा, बरोबर आहे. जर मी बँक ऑफ बडोदा लोन घेतलं असेल तर ते मला काय करावं लागेल, लोन्स लायबिलिटी म्हणून तर रेकॉर्ड करावं लागेल. येतं लक्षात, कारण मला लायबिलिटी ती द्यायची आहे, बरोबर ना, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, लोन्स लायबिलिटी असं म्हणतो. येतं लक्षात. काय अडचण येईपर्यंत. ओके. आपल्याकडे जवळपास 198 लेजर्सची यादी आहे, बरोबर आहे. त्या लेजर्सची यादी मी तुम्हाला काय करेन, वाटलं तर युट्यूबचे जे आपलं चॅनल आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला टाकून देतो, तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि तीच लेजर आपल्याला काय करायची, तर प्रॅक्टिस म्हणून क्रिएट करायचं, ज्याच्यामध्ये प्रत्येक लेजरचं नाव आणि त्या लेजरसाठी जो काही ग्रुप आपण युज केलेला आहे त्या ग्रुपची यादी आपल्याकडे दिलेली आपण, बरोबर आहे. हा कशासाठी देतो आपण, तर तुम्हाला सिम्प्लिफाय झालं पाहिजे, ऍक्च्युअल मध्ये कुठले अकाउंट्स असतात आणि त्याला कुठला ग्रुप यूज करायचा आहे याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपण काय करतोय, हे लेजर्स तुम्हाला देतो, बरोबर आहे. बघा त्याच्यानंतर पुढचा ग्रुप आपल्याकडे आहे, मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट. मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट. आता बघा, मिसलेनियस म्हणजे काय, किरकोळ खर्च. येतं लक्षात. बघा आपण काय करतो, आपला बिझनेस रन करत असताना काही खर्च करतो, बरोबर. जसं समजा आपली बिल्डिंग आहे, बरोबर, बिल्डिंग आहे, बरोबर ना. ही बिल्डिंगची समजा आज किंमत आहे आपल्याकडे समजा 20 लाख रुपये, फॉर एक्झाम्पल, बरोबर. येतं लक्षात. ही काय आपल्या 20 लाखाची बिल्डिंग आहे, बरोबर. पण याच्यामध्ये काय झालं, कुठेतरी तोडफोड झालेली आहे आणि आपल्याला काय करायचं, त्याला रिपेअर करायचं. आणि ही बिल्डिंग रिपेअर करण्यासाठी काय होत आहे, आपल्याकडे जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये आपल्याला खर्च येतो. येतं लक्षात. आणि आता मी काय करतो, बिल्डिंगचं रिनोव्हेशन केलंय आणि रिनोव्हेशन केल्यानंतर मला 2.5 लाख रुपयाला खर्च आला, आणि आता टोटल जर मला बिल्डिंगची कॉस्ट विचारली तर मी 20 लाखाला विकणार का, 22 लाखाला विकणार, किंवा 23 लाखाला विकणार, कितीला विकणार आपण, जास्त किमतीला, बरोबर. कारण का, ज्यावेळेस आपल्याकडे रिनोव्हेशन करायची, रिपेअरच्या अगोदरची किंमत काय होती, कमी होती. आपण त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्यात रिनोव्हेशन केलंय आणि त्या बिल्डिंगची लाईफ काय आपण वाढवली, बरोबर ना. म्हणजे असा काही किरकोळ खर्च आहे जो की आपला असेट म्हणून आपण करतोय, आपल्या असेट वरती करतोय. म्हणजे जसं आपण बघितलं की बिल्डिंगच्या बाबतीमध्ये आपण काय करतोय, खर्च करतोय, सेम त्या पद्धतीने आपल्याकडे एखादी मशिनरी असते, आपल्याकडे फॅक्टरीमध्ये समजा एखादी मशिनरी आहे, बरोबर. आपण काय करतो, दरवर्षी त्या मशिनरीचे काहीतरी पार्ट समजा काही कमी झाला असेल, आपण काय करतो, त्याला रिपेअर करतो. म्हणजे जुने पार्ट काय करतो, आपण काढून टाकतो आणि नवीन पार्ट काय करतो, त्याच्यामध्ये इन्स्टॉल करतो. म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन पार्ट त्याच्यामध्ये इन्स्टॉल करतो, तर साहजिक आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्या मशिनरीची लाईफ काय होणार आहे, वाढणार आहे. येतं लक्षात. मग अशी ज्यावेळेस लाईफ वाढते त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्याला मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट असं म्हणतो. येतं लक्षात. मिसलेनियस एक्सपेन्स असेट म्हणजे असा खर्च जो की तुमच्या असेटची लाईफ वाढवणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट. येतं लक्षात. मग आपण त्याच्यामध्ये खर्च लिहू शकतो, काय, रेग्युलर, रिपेअरिंग, किंवा आपण असं म्हणू स्पेअर, स्पेअर पार्ट्स, बरोबर आहे. स्पेअर पार्ट माझ्यासाठी काय आहे, तर माझ्यासाठी तो एक्सपेन्सेस जर मी खर्च केला असेल तो माझ्यासाठी काय, मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट. येतं लक्षात. आपल्या दोन्ही म्हणता येतं, असेट पण म्हणता येतं, बरोबर ना. स्पेअर पार्टला जर आपण रिपेअरिंगसाठी आणला असेल तर तो आपला काय, मिसलेनियस एक्सपेन्स असेट आहे, बरोबर. आणि जर स्पेअर पार्ट तुम्ही तुमच्यासाठी खरेदी केले असतील सेपरेट, तर त्याला आपण काय म्हणतो, फिक्स असेट असं पण म्हणू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, लूज टूल्स पण असं म्हणतो. येतं लक्षात. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप आपल्याकडे आहे बघा, प्रोव्हिजन्स. आता प्रोव्हिजन कशाला म्हणायचं, बघा असा खर्च, प्रोव्हिजन म्हणजे काय, असा एक्सपेन्सेस जो आपल्याला या वर्षाचा खर्च आहे पण आपल्याला नेक्स्ट इयर मध्ये पेड करायचा, बरोबर. सपोज आपण काय करतो, आपण आर्थिक वर्ष कुठलं गृहीत धरतोय, 1 एप्रिल ते 31 मार्च, बरोबर आहे. 31 मार्च, मार्च महिन्याची पगार आपण कधी देतो, आपल्या एम्प्लॉयला मार्च महिन्याची पगार आपण कधी देतो, मार्चच्या एंडिंगच्या 31 तारखेला देतो की
एप्रिलमध्ये देतो. एप्रिलमध्ये देतो बरोबर ना. म्हणजे काय होतं आपलं वर्ष संपल्यानंतर आपण काय करतोय नेक्स्ट इयर मध्ये काय करतोय त्याची पेमेंट देतोय. बरोबर. मग असे एक्सपेंडिचर की ज्याचं पेमेंट आपल्याला काय करायचंय नेक्स्ट इयर मध्ये करायचं. येतं लक्षात. जसं लाईट बिल आहे, लाईट बिलचं मार्च महिन्याचं लाईट बिल आपण काय करतो एप्रिलमध्ये पेड करतो. बरोबर आहे. मग अशाची काही गोष्टी जी की आपल्याला फ्युचर मध्ये पेड करायच्या त्याला आपल्याला काय म्हणायचंय प्रोव्हिजन्स असं म्हणायचं. येतं लक्षात. मग प्रोव्हिजन्स मध्ये आपल्याकडे दोन्ही गोष्टी फीसचं पण प्रोव्हिजन असतं. जर आपल्याला कोणाला पैसे द्यायचे असतील तर ते पण ते आपल्यासाठी काय प्रोव्हिजन आहे. बरोबर. म्हणजे असा एक्सपेंडिचरचा खर्च जो आपण पे कधी करणार आहे नेक्स्ट इयर मध्ये पे करणार आहे त्याला आपण काय म्हणायचं प्रोव्हिजन असं म्हणायचं. येतं लक्षात. ओके. आता फॉर एक्झाम्पल आपण कसं म्हणू शकतो समजा मी ते लिहिलं काय ऑडिट फीस. येतं लक्षात. या वर्षीची ऑडिट फीस मी काय करतो नेक्स्ट इयर मध्ये मला पेड करायची. बरोबर. म्हणून मी काय करतो त्याचे प्रोव्हिजन करून देतो त्याला आपण काय म्हणतो प्रोव्हिजन असतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो प्रोव्हिजन म्हणजे ऍक्च्युअल खर्च मी याच वर्षी बुक करतोय. बरोबर. याच वर्षी खर्च केलाय म्हणून मी काय करतो इथं जाहीर करतोय किंवा डिक्लेअर करतोय की या वर्षी मी खर्च केलाय पण याचं पेमेंट मी काय करणार आहे नेक्स्ट इयर मध्ये पे करणार आहे त्याला काय म्हणायचं इथं प्रोव्हिजन असं. आलं लक्षात. काय अडचण याच्यामध्ये. जसं आपण आणखी एक म्हणू बघा लाईट बिल पेएबल. लाईट बिल पेएबल. बरोबर. आता याला आपण प्रोव्हिजन पण म्हणू शकतो किंवा आपण करंट लायबिलिटी पण म्हणू शकतो. बरोबर. मग आपण याला काय करणार प्रोव्हिजनच घेणार. याचं लक्षात. म्हणजे असा एक्सपेन्शन जो आपल्याला काय करायचंय फ्युचर मध्ये पेड करायचा त्याला आपण काय म्हणतो प्रोव्हिजन असं म्हणायचं. ठीक आहे. तर बघा आजच्या क्लासमध्ये आपण काय केलेलं आहे ड्युटीज अँड टॅक्सेस हा एक ग्रुप पाहिला. बरोबर. ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप कधी यूज करतो आपण जर तुम्हाला लेजर क्रिएट करायची आणि ती लेजर तुमची टॅक्सेसची लेजर असेल एनी टाइप ऑफ टॅक्स इन्क्लुडिंग इन्कम टॅक्स टीडीएस जीएसटी वॅट सर्व्हिस टॅक्स एक्साइज सगळं जेवढ्या काही प्रकारचे टॅक्सेस आहेत त्या सर्व प्रकारचे टॅक्स आपण काय करणार आहे ड्युटीज अँड टॅक्सेस नावाच्या ग्रुपमध्ये यूज करणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहिलेलं आहे आपल्याकडं बघा इन्व्हेस्टमेंट नावाचा ग्रुप पाहिला. इन्व्हेस्टमेंट आपण कधी यूज करतो असा खर्च तो आपल्याला काय करणार आहे काहीतरी रिटर्न्स मिळवून देणार आहे. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कशाला म्हणतो जसं म्हणून तुम्ही पेड केलंय एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्यातून आपल्याला काहीच रिटर्न येणार नाही त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो का. तुमची इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे का त्याच्यामध्ये तुमची किंमत वाढणार आहे का नाही वाढणार. याचं लक्षात. त्याला आपण काय म्हणतो इन्व्हेस्टमेंट म्हणू शकत नाही. मग असा एक्सपेंडिचर जो की आपल्याला काहीतरी रिटर्न्स मिळून देणार आहे त्याला आपण काय म्हणतो इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. बरोबर. पुढचा ग्रुप आपण पाहिला लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट. जर तुम्ही कोणाला लोन म्हणून पैसे दिले असतील बरोबर ना किंवा ऍडव्हान्स म्हणून पैसे दिले असतील आणि ते ऍडव्हान्स तुमच्यासाठी काय असेट असणार आहे त्याला आपण काय म्हणतो लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट असं. याचं लक्षात. त्याच्यानंतर पुढे आहे लोन्स लायबिलिटी. जर आपण कोणाकडून लोन घेतलं असेल आणि ते आपल्याला द्यायचंय परत द्यायचंय तर आपण काय म्हणतो लोन्स लायबिलिटी असं म्हणतो. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिलं मिसलेनियस एक्सपेन्सेस. बरोबर. असं बघा मोठमोठ्या कारखान्यामध्ये काय असतं कारखान्यामध्ये ज्यावेळेस आपण नवीन कारखाना परत चालू करायचा असतो दरवर्षी सीझन ज्यावेळेस चालू होतं त्याच्या अगोदर काय केलं तर महिना 2 महिन्या अगोदर प्रत्येक गोष्टीची रिपेअरिंग केली जाते. बरोबर. रिपेअरिंग म्हणजे काय असतं पार्ट्स कुठले काय पार्ट्स गेले असतील असेल त्याला काय केलं वेल्डिंग करून रिपेअर केलं जातं किंवा जे काही पार्ट रनिंग मध्ये आहेत ज्याची काही फास्ट मुवमेंट होते बरोबर मुव्हेबल पार्ट्स आहेत त्याची काय केलं जाते ग्रीसिंग वगैरे केले जाते. बरोबर. हे कशासाठी करतो आपण कारण चालू कामामध्ये अडथळा येऊ नये. बरोबर. मग असा जे काही तुम्ही खर्च करता जेणेकरून तुमच्या बिझनेसमध्ये असेटची लाईफ काय होणार आहे वाढणार आहे त्याला आपण काय म्हणतो मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट असतो. आणि हे सगळे असेट काय करणार आपण नंतर फिक्स असेट मध्ये कन्वर्ट करणार ते आपण नंतर ज्यावेळेस प्रॅक्टिकल करू त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे प्रोव्हिजन्स. प्रोव्हिजन्स आपण ग्रुप पाहिला. प्रोव्हिजन्स कशासाठी वापरतो आपण जर असा एक्सपेंडिचर आहे आणि तो तुम्हाला काय करायचंय नेक्स्ट इयर मध्ये पे करायचं जशी की ऑडिट फीस आहे अकाउंटिंग फीस आहे. बरोबर. अकाउंटिंग फीस पण आपण काय करतो गेल्या वर्षाची नेक्स्ट इयर मध्ये पे करतो. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो प्रोव्हिजन्स. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे कुणाला लक्षात आले ग्रुप. ओके. आपण थोडं थोडं ग्रुप काय घेतो कारण ते समजले पाहिजे. बरोबर. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपला मंडेला क्लास होईल त्या मंडेला क्लासमध्ये आपण काय करणार आहे जवळपास राहिलेली सगळं ग्रुप इथं क्लिअर करणार. ओके. काय अडचण आहे थांबायचं